ऑक्टोबर 1991 राजकीय आणि सीमावादामुळे नेहमीप्रमाणे भारत पाकिस्तान देशांमध्ये प्रचंड तणाव होता. अशात पाकिस्तानी क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येणार होता. या दौऱ्यातील एक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नियोजित होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या सामन्याला कडाडून विरोध केला. बाळासाहेबांनी भूमिका घेताच शिवसैनिकांनी मुंबईत हा सामना होऊच द्यायचा नाही असा निर्धार केला. तरीही सरकार या सामन्यावर ठाम राहिलं. अखेरीस एका रात्री शिवसेनेचे काही प्रमुख नेते आणि कार्यकर्ते पोलिसांची कडक सुरक्षा भेदून वानखेडे स्टेडियममध्ये घुसले. त्यांनी मैदानावर जाऊन खेळपट्टीच खणून काढली. खेळपट्टीवर इंजिन ऑइल ओतलं आणि ती एवढी खराब केली की त्यावर सामना खेळणं अशक्य होईल. या घटनेची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली. अखेर सुरक्षेची खात्री नसल्याने आणि खेळपट्टी खराब झाल्यामुळे वानखेडेवर होणारा भारत पाकिस्तान सामना रद्द करावा लागला. मुंबई म्हणजे शिवसैनिकांचं दुसरं घरच. त्यामुळे वानखेडे स्टेडियममध्ये जाणं त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट नव्हती. पण तुम्हाला माहितीये का, वानखेडेवरील आंदोलनानंतर शिवसैनिकांनी एकदा दिल्लीही गाजवली होती. थेट फिरोजशाह कोटला स्टेडियमची खेळपट्टी उखडली होती. मुंबईच्या तुलनेत दिल्लीत जाऊन अशाच प्रकारचं आंदोलन पुन्हा केल्याने शिवसेनेची जगभरात चर्चा झाली. नेमकं काय घडलं होतं तेव्हा? बाळासाहेब ठाकरे यांची ही मोहीम शिवसैनिकांनी कशी फत्ते केली होती आणि कोण होते ते शिवसैनिक? पाहूया आजच्या सरकार नामाच्या राजकारण या पॉडकास्टमध्ये. नमस्कार, मी श्रेयस अक्कलकोटकर. जानेवारी 1999 मध्येही पाकिस्तानची टीम भारताच्या दौऱ्यावर येणार होती. यात 2 कसोटी आणि भारत पाकिस्तान श्रीलंका यांच्यातील पेप्सी कप त्रिकोणी मालिका होणार होती. 28 जानेवारीपासून दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर भारत पाकिस्तान पहिली टेस्ट मॅच होती. पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा या दौऱ्याला कडाडून विरोध होता. कारगिल युद्धाच्या आधीचा हा काळ होता. सीमेवरही बराच तणाव असायचा. यामुळे सीमेवर आमचे जवान शहीद होत असताना आपण त्यांच्याशी क्रिकेट खेळू शकत नाही अशी भूमिकाच त्यांनी घेतली. त्या काळी पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांना विरोध म्हणून बाळासाहेबांनी जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवू नयेत असं स्पष्ट केलं. त्यांचा विरोध एवढा तीव्र होता की पाकिस्तानी संघाला भारताच्या मातीवर पाय ठेवू देणार नाही, भारतात कुठेही सामना होऊ देणार नाही असं सांगितलं. मुंबईत तर सामना होऊ नये यासाठी शिवसैनिक प्रचंड आक्रमक होते. शिवसेनेच्या विरोधामुळे पाकिस्तानचा भारत दौरा भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी मोठी डोकेदुखी ठरला होता. बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधामुळे BCCIने पाकिस्तानचा एकही सामना मुंबईच्या वानखेडे किंवा ब्रेबॉर्न स्टेडियमवर न ठेवण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रापुरता मर्यादित असल्याने इतर राज्यांमध्ये सुरक्षेचा फार प्रश्न येणार नाही असा केंद्र सरकारचा होरा होता. पण अचानक कोणाच्याही ध्यानीमनी नव्हती अशी गोष्ट शिवसैनिकांनी केली. 7 जानेवारी 1999 दिल्लीत कडाक्याची थंडी होती. या थंडीत पोलिसांच्या कडक सुरक्षेला चकवा देत युवक संघटनेचे 4 शिवसैनिक फिरोजशाह कोटला मैदानात घुसले. आंबेडकर फुटबॉल स्टेडियममधून चौघांनी फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये प्रवेश केला. लोखंडी सळयांच्या साहाय्याने त्यांनी स्टेडियममधील मुख्य आणि इतर 2 अशा एकूण 3ही खेळपट्ट्या उखडल्या. रात्री 11 नंतर शिवसेनेच्या दिल्ली प्रदेश शाखेने खेळपट्ट्या उखडण्याच्या प्रकाराची जबाबदारी घेतली. या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल नकारात्मक संदेश गेला. पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि खासदार मधुकर सरपोतदार यांच्या आदेशानुसार खेळपट्टी उखडली असा दावा प्रदेश शाखेने केला. सरपोतदार यांनीही जोपर्यंत ISI स्पॉन्सर्ड दहशतवाद संपत नाही तोपर्यंत पाकिस्तान बरोबर भारतात कुठेही क्रिकेट सामना होऊ देणार नाही अशी भूमिकाच घेतली. भारत पाकिस्तान सामने हे 2 मित्रांमधील सामने नसून 2 शत्रूंमधील लढत आहे अशी भूमिका शिवसेनेने घेतली. शिवसेनेच्या आंदोलनामुळे आणि खेळपट्टी खराब झाल्याने सामना रद्द होणार का अशी चर्चा सुरू झाली. यानंतरही केंद्र सरकार आणि BCCI पाकिस्तानला भारतात बोलवण्यावर आणि त्यांच्याबरोबर खेळण्यावर ठाम होती.
BCCI आणि दिल्ली क्रिकेट असोसिएशनने अहोरात्र काम करून खेळपट्टी दुरुस्त करून सामना खेळवण्याची तयारी सुरू केली. अशात आक्रमक शिवसैनिकांनी मुंबईत BCCI कार्यालयावरही हल्ला केला, तिथल्या ट्रॉफ्या तोडल्या. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी घटनेतील सहभागी शिवसैनिकांवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या. एवढ्या प्रकारानंतर पाकिस्तानचा संघही 22 जानेवारी रोजी भारतात दाखल झाला. भारत पाकिस्तानमधील लढतींना मुठभर लोकांचा विरोध असला तरीही त्यात क्रिकेटचीच सरशी होईल असं म्हणत पाकिस्तानचा कर्णधार वसीम अक्रमने बाळासाहेब ठाकरेंना डिवचलं. तिकडे दिल्लीची खेळपट्टी उखडली गेल्यामुळे ती पुन्हा खेळण्यायोग्य बनवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. पण खेळपट्टी तज्ज्ञांना काही दिवसांचा वेळ हवा होता. तसेच दिल्लीमध्ये खेळाडूंच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. याचवेळी तामिळनाडूने सामन्याचे यजमानपद घेण्याची आणि कडक सुरक्षा पुरवण्याची तयारी दर्शवली. चेन्नईतील M.A. चिदंबरम स्टेडियम सामन्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं. तिथले राजकीय आणि सामाजिक वातावरण मुंबई किंवा दिल्ली इतके तापलेले नव्हते. यामुळे BCCI आणि दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने एक रणनीती आखली. त्यांनी संपूर्ण मालिका रद्द न करता फक्त सामन्यांच्या क्रमात बदल केला. त्यानुसार मूळ वेळापत्रकातील दुसरी कसोटी जी चेन्नईत होणार होती ती पहिली कसोटी म्हणून 28 जानेवारीपासून खेळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या हालचाली बाळासाहेब ठाकरेंच्या कानावर जाताच त्यांनी चेन्नईच्या स्टेडियमकडे मोर्चा वळवला. रूबरू कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारत पाकिस्तानमधील सामना बंद पाडण्याच्या दृष्टीने आपण सतीश प्रधान यांना चेन्नईला पाठवले आहे असा धमाकाच केला. आमची योजना मी सांगणार नाही, पण पाकिस्तानला भारतात खेळू देणार नाही अशा भूमिकेवर ठाकरे ठाम राहिले. सामना बंद पाडण्यासाठी पोलिसांचा मार खाण्याचीही तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसैनिकांकडून चालू सामन्यात जिवंत साप सोडले जातील अशा धमक्या दिल्या. बाळासाहेब ठाकरे यांनी पाक विरोधी भूमिका आणि दिल्लीच्या खेळपट्टीच्या आंदोलनामागे एक राजकीय गणितं मांडून घेतली असल्याचं बोललं जात होतं. कारण 1999 मधील सामन्यापूर्वी 1996 मध्ये विश्वचषक स्पर्धेत आणि 1997 मध्ये स्वतंत्रता स्पर्धेत भारत पाक सामने भारतातच झाले होते. त्या सामन्यांना बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेने विरोध केला नव्हता. शिवाय क्रिकेट सोडून इतर स्पर्धांमध्येही भारत पाक सामने झाले होते, त्यालाही विरोध झाला नव्हता. 1999 मध्ये मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी टोकाची भूमिका घेतली होती. यामागे केंद्रात भाजपच्या नेतृत्वातील आघाडी सरकार होतं. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर घटक पक्षांचा मोठा दबाव होता. घटक पक्षांनी चालवलेल्या ओढाताणीमुळे सरकारची स्थिती नाजूक होती. संघ परिवारातील कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनीही राम जन्मभूमी प्रकरणी तसेच स्वदेशी प्रश्नांवरून सरकार व भाजप नेत्यांना धारेवर धरलं होतं. अशावेळी केंद्र सरकार आपल्या विरोधात फारशी कठोर भूमिका घेऊ शकणार नाही असा ठाकरेंचा अंदाज होता. या विरोधातून शिवसेनेलाही राष्ट्रीय पातळीवर नेण्याची संधी बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. यातूनच त्यांनी पाक क्रिकेट संघाला विरोध करण्याचे व आपले डावपेच अंमलात आणण्याचे ठरवले. या सगळ्या वादावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान वाजपेयी यांनी त्यांचे खास दूत म्हणून तेव्हाचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना मुंबईत पाठवलं. मुंबईतील सेंटॉर हॉटेलमध्ये अडवाणी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. यात त्यांची समजूत घालण्यात आली आणि त्यांनी पाक विरोध आंदोलन 1 वर्षासाठी स्थगित करत असल्याचं सांगितलं. यामुळे भारत पाक सामन्याचा मार्ग मोकळा झाला. यातून ठाकरे यांनी त्यांना हव्या त्या गोष्टी साधून घेतल्या. ठाकरे यांची समजूत घालण्यासाठी अडवाणी यांच्यावर मुंबईत येण्याची नामुष्की ओढावली. ठाकरे यांनी वातावरण इतकं तापवलं की भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंना सुरक्षा देण्याची वेळ केंद्र सरकारवर आली. इतकंच नव्हे तर दिल्ली येथील पहिला सामना रद्द करून तो चेन्नई येथे हलवण्यात आला. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा दौरा हा केंद्र सरकारच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला. शिवसेनेची भारतात तर चर्चा झालीच, पण आंतरराष्ट्रीय पातळीवरही हे नाव पोहोचलं. 1999च्या वर्षाच्या सुरुवातीला झालेला हा वाद फक्त क्रिकेटचा वाद नव्हता, तो भारताच्या राजकारणात शिवसेनेच्या वाढत्या प्रभावाचा संदेश होता. एक पक्ष, एक नेता आणि हजारो आक्रमक शिवसैनिक यांनी मिळून केंद्र सरकारलाही गुडघ्यांवर आणलं होतं. म्हणूनच 1999चं हे आंदोलन आजही
भारतीय राजकारण आणि क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त अध्यायांपैकी एक मानलं जातं. तर हा होता आजचा सरकारनामाचा पॉडकास्ट. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर कळवा. त्यासाठी इथे कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर रेटिंगही द्या आणि शेअरही करा. भेटूया पुढील आठवड्यात एका नव्या राजकीय विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती संकलन आणि संहिता लेखन केलं होतं ऋषिकेश नळगुणे यांनी.